इडली हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ। सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ अगदी कोणत्याही वेळी खाता येईल असा पोटभरीचा प्रकार म्हणजे लुसलुशीत इडली। इडली खायचा मूड झाला असेल आणि घरी तयार बॅटर नसेल तर अशा वेळी तुम्ही ही झटपट बनणारी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार इडली बनवू शकता। इडली तुम्ही पाहू शकता खूपच जाळीदार व मऊ लुसलुशीत अशी बनलेली आहे आणि ही इडली आपण कोणताही तांदूळ, डाळ न भिजवता बनवलेली आहे। बनवायला जास्त काही वेळ लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीने ही इडली झटपट कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। आणि सोबतच या पांढऱ्या शुभ्र इडली सोबतच ही चटपटीत देखील इडलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आणि सोबतच या इडली सोबत खाण्यासाठी मस्तपैकी अशी ही ऑथेंटिक ओल्या नारळाची चटणी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपा मध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर ही जाळीदार मऊ लुसलुशीत इडली बनवण्यासाठी मी इथे सारख्याच वाटीने 2 वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ माझ्याकडे एकदम जुना कोलम जातीचा तांदूळ होता, त्या तांदळाचं हे पीठ आहे। आणि सारख्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी थोडासा मध्यम आकाराचा रवा घेतलेला आहे। तुम्ही इथे जाड किंवा एकदम बारीक आकाराचा रवा देखील इथे वापरला तरीही चालेल। आता हे दोनही जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे ज्या जातीचा तांदूळ अवेलेबल असेल त्याचं देखील तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल, किंवा मार्केटमध्ये देखील रेडीमेड तांदळाचं पीठ भेटतं, ते देखील तुम्ही इथे वापरू शकता। आता हा तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून फॅनखाली सुकून हा गिरणीतून दळून आणलेला आहे। गिरणीमध्ये हा तांदूळ दळताना बेसन पिठावरच दळला गेला आहे, त्यामुळे थोड्याशा इडल्या पिवळ्या आलेल्या आहेत, त्याबद्दल क्षमस्व। आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे। आणि जर तुमच्याकडे दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे ताक वापरलं तरीही चालेल। आणि सारख्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पण जे काही साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही इथे एखादं वाटी, कप किंवा एखादं भांडं सेट करा आणि त्याने सर्व हे साहित्य मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपली इडली एकदम मऊसूत जाळीदार बनण्यास मदत होईल। आता तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी टाकलेलं होतं। आता हे पाणी पुरेसं नाही, आता यामध्ये अजून आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। आता पुन्हा सारख्याच वाटीने पुन्हा 1 वाटी भरून इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत। आता इथे मला पाण्याचं प्रमाण किती लागलं हे मी तुम्हाला नंतर सांगते। आता पाण्यामध्ये हे दोनही जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। सेम अशाच पद्धतीने ठेवायचे आहे। मी इथे 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला होता, त्यासाठी मला इथे साधारण 2.5 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे। आता या मिश्रणाची तुम्ही फायनल कन्सिस्टन्सी पाहू शकता। अशाच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, न जास्त पातळ नाही जास्त घट्ट। आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे आपण हे मिश्रण साधारण 5 मिनिटे झाकून ठेवूयात, जेणेकरून रवा मस्तपैकी असं फुलला जाईल। तोपर्यंत आपण मस्तपैकी अशी ओल्या नारळाची ऑथेंटिक चटणी तयार करून घेऊया। तर ही चटणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि साधारण अर्धी वाटी इथे मी डाळवं घेतलेलं आहे। जेवढं तुम्ही डाळवं घेताल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला ओल्या नारळाचे काप घ्यायचे आहेत। आणि जर ओरलं नारळ तुम्हाला वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल। आणि सोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये तुम्ही दह्याचा वापर केला तरीही चालेल। आणि यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून या चटणीचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। तर या सर्व साहित्याचं वाटण तयार करून घेतल्यानंतर इथे आपली ही मस्त ओल्या नारळाची ऑथेंटिक अशी चटणी तयार झालेली आहे। आणि या चटणीचं तुम्हाला प्रमाण थोडंसं पातळ हवं असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता, किंवा ही चटणी घट्ट देखील ठेवू शकता। ही चटणी अजूनच चविष्ट होण्यासाठी या चटणीला मस्तपैकी मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे। पहा, काही अवघ्या मिनिटांमध्ये आपली ही ऑथेंटिक मस्तपैकी अशी ही ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। आता या चटणीला पाहून तर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल। आता या चटणीसोबत इडल्या खाण्याची मजाच काही वेगळी आहे। तर चला आता लगेचच इडली तयार करून घेऊयात। आता इडली करण्याच्या अगोदर आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे। आता इडली पात्रामध्ये 2 ग्लासभर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता इकडे इडलीच्या मिश्रणाला देखील ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत। आता तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हे मिश्रण थोडंसं फुललेलं आहे आणि रवा देखील मस्तपैकी या मिश्रणामध्ये भिजला गेलेला आहे।
जसं आपण इडलीसाठी हे मिश्रण बनवून घेतो त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरण्या अगोदर इडली पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे इडली या इडलीच्या साच्याला चिकटणार नाही, सहजतेनं या इडलीच्या साच्यातून बाहेर निघेल। तर या इडलीच्या मिश्रणामध्ये सोडा टाकायच्या अगोदरच ही सर्व पूर्वतयारी मी अगोदरच करून घेतलेली आहे। आता यामध्ये थोड्याशा प्रमाणात चवीपुरतं मीठ टाकून आणि अर्धा चमचा यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे। आता यामध्ये तुम्ही इनो किंवा बेकिंग पावडर देखील यामध्ये टाकू शकता। आता सोडा एकाच दिशेने फिरवत यामध्ये मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि सोडा टाकताच तुम्ही पाहू शकता हे मिश्रण फुललेलं आहे। आणि यामध्ये सोडा चांगला मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच इडली पात्राच्या साच्यामध्ये हे बॅटर लगेचच भरून घ्यायचं आणि लगेचच थोडं थोडं मिश्रण पळीच्या सहाय्याने या इडली पात्राच्या साच्यामध्ये लगेचच भरून घ्यायचं आणि अशाच प्रकारे इडली पात्राच्या सर्व साच्यामध्ये हे उरलेलं मिश्रण भरून घ्यायचं आणि लगेचच हे मिश्रण भरून झाल्यानंतर लगेचच हे इडली पात्राच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि लगेचच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटापर्यंत ह्या इडल्या मस्त अशा वाफून घ्यायच्या आहेत। या इडली पात्राच्या भांड्यावर वरून झाकण ठेवून द्यायचं आणि थोडंसं ओझं राहण्यासाठी यावर मी एक खलबत्ता ठेवून दिलेला आहे, जेणेकरून याच्यातली वाफ बाहेर जाणार नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि लगेचच 7 ते 8 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं। तर पहा मस्तपैकी आपल्या ह्या इडल्या टम्मा अशा फुगलेल्या आहे आणि ही इडली तुम्ही पाहू शकता जाळीदार अशी बनलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे इडली पात्राचं भांडं बाहेर काढून घ्यायचं आणि या इडल्या गार झाल्यावरच या इडली पात्राच्या बाहेर काढून घ्यायच्या आणि या इडली पात्राचं भांडं जेव्हा गार होईल तेव्हाच या इडली पात्राच्या बाहेर काढून घ्यायच्या। तर पहा किती जाळीदार मऊ लुसलुशीत आपल्या या इडल्या तयार झालेल्या आहेत। एकदम फ्लफी जाळीदार आपली ही इडली कमीत कमी मिनिटामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण बनवलेली आहे। तर ही डाळ तांदूळ न भिजवता न पीठ आंबवता एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत आपण ही इडली तयार केलेली आहे आणि अशाच प्रकारे सर्व इडली पात्राच्या साच्यामधल्या इडल्या बाहेर काढून घ्यायच्या आणि ही इडली तुम्ही पाहू शकता इडली पात्राला अजिबात चिकटलेली नाही, एकदम सहजतेनं ही इडली पात्रातून बाहेर निघालेली आहे आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाच्या देखील इडल्या तयार करून घ्यायच्या। साधारण 7 ते 8 मिनिटापर्यंत मस्तपैकी या वाफून घ्यायच्या। तर पहा इडली तुम्हाला जळून दाखवते, खूपच मऊसूत जाळीदार फ्लफी आपल्या या इडल्या तयार झालेल्या आहेत। आता या गरमागरम इडल्या तुम्ही या मस्तपैकी ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता आणि ही इडली तुम्हाला या चटणीसोबत खायची नसेल, तिखट आणि चटपटीत बनवायची असेल तर त्यासाठी या इडल्याला आपण मस्तपैकी फोडणी देऊयात। तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण 2 ते 3 पळीभर तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी मस्तपैकी अशी तडतडू द्यायची आहे आणि नंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि कढीपत्त्याची पाने थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत आणि मोहरी देखील मस्तपैकी अशी तडतडू द्यायची आहे। मोहरी मिडियम फ्लेमवर मस्तपैकी अशी तडतडू द्यायची, नाहीतर ही थोडीशी कच्ची राहिली तर ती चवीला थोडीशी कडू लागते आणि कढीपत्ता देखील चांगला क्रिस्पी होऊ द्यायचा आणि नंतर 1 चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे। आता लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे लाल तिखट देखील याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि लाल तिखट यामध्ये चांगलं परतून झालं की लगेचच या इडल्या यामध्ये टाकून द्यायच्या आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि या फोडणीमध्ये या इडल्या मस्तपैकी चटपटीत होईपर्यंत चांगल्या परतून घ्यायच्या आणि या इडल्या सतत 2 ते 3 मिनिटापर्यंत खालीवर करत हा सर्व मसाला या इडल्याला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने या सर्व इडल्या खालीवर करत राहायच्या, पण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने इडल्या कधी बनवल्या नसतील तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही या चटपटीत इडल्या बनवून पहा, खायला एकच नंबर लागतात। आता साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत या इडल्या मिडियम फ्लेमवर चांगल्या परतून घ्यायच्या आणि नंतर यावरती चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आणि साधारण पुन्हा 1 मिनिटासाठी या इडल्या खालीवर करत चांगल्या परतून घ्यायच्या आणि तुम्हाला जेव्हा वाटेल की या इडल्या मस्तपैकी अशा परतून झाल्या आहेत तेव्हा गॅसची फ्लेम बंद करायची आणि या इडल्या मस्तपैकी खाण्यासाठी गरमागरम सर्व करायच्या। तर तुम्ही एकदा ही चटपटीत इडली एकदा नक्कीच ट्राय करून पहा, तुमच्या घरातील सदस्यांना नक्कीच आवडेल। तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।